नमस्कार, तुमचं नमस्कार. स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आणि आज आपल्या सोबत आहेत इंजिनियर प्रतीक गुंगे. इंजिनियर पेक्षा मी असं म्हणेन की मास्टर इंजिनियर प्रतीक गुंगे, कारण की ते फक्त ग्रॅज्युएशनवर थांबले नाहीत, त्यांनी मास्टर सुद्धा केलं. बेसिकली स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग मध्ये त्यांनी केलं, जी आजची काळाची गरज आहे. आणि अर्थातच आपलं शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी अनेक रेसिडेन्शियल प्रोजेक्टवर पण काम करतायत, कमर्शियल प्रोजेक्ट्सवर पण काम करतायत. डिझायनिंग ही त्यांची स्पेशालिटी आहे. तर या सगळ्याबद्दल त्यांच्याशी आम्ही बोलणारच आहोत. बिल्ड आयकॉन हा उपक्रमच असा आहे की ज्याच्यामध्ये आम्ही काहीतरी सकारात्मक बदल या बांधकाम क्षेत्रात घडावेत. तुमच्यासारखी जी तरुण पिढी या बांधकाम क्षेत्रात येते, त्यानिमित्तानं त्यांच्याशी चर्चा व्हावी आणि या सगळ्या बदलता हा जो पट आहे त्या सगळ्यांच्या संदर्भात एखादी काहीतरी नवीन माहिती गोळा व्हावी, या सगळ्यासाठी हा मी उपक्रम करतोय. त्याबद्दल तुमचं स्वागत आहे. आणि पहिला प्रश्न मला ऑफकोर्स असा विचारायचा आहे की तुमचं शालेय शिक्षण, तुमचं कॉलेज कुठलं होतं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग मध्येच यावं ही प्रेरणा कुठनं मिळाली, किंवा असा कुठला थॉट होता? कारण बऱ्याचदा असं होतं की इंजिनिअरिंग करताना असं, चल मित्र पण इकडे चाललेत, मी पण इकडे जातो, असे पण असतात. काही बरोबर. घरनं थोडं प्रेशर असतं, किंवा कधी आपण कोणाला तरी बघितलेलं असतं एखाद्या यशस्वी माणसाला, आणि मग आपल्याला वाटतं की अरे नाही, सिव्हिलमध्ये जायला पाहिजे. तर या सगळ्याबद्दल काय सांगा? सर्वात पहिले माझं प्राथमिक शिक्षण हे रिसोड माझ्या मूळ गावीच झालेलं आहे. बरं. त्यानंतर मग मी जेव्हा 8वी मध्ये माझ्या वडिलांनी विचार केला की याला आपण बाहेरगावी शिकायला टाकायचं. बरोबर. त्याच्यानंतर मला माझ्या वडिलांनी नागपूर इथे जैन बोर्डिंग मध्ये मला टाकलं होतं. अच्छा. तर मग मी जेव्हा नागपूरला जायचो, तर तेव्हा मग तिथे नागपूरला गेल्यानंतर ज्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स होत्या, जसे की आमच्या रिसोड आणि नागपूर रोडवरती जामठा क्रिकेट स्टेडियम असायचं बघताना, आम्ही ते बघायचो. त्याच्यानंतर प्राईड हॉटेल होती त्याच्यासमोर, एअरपोर्ट समोर, मग ती बघायचो. मग त्या अशा मोठ्या मोठ्या बिल्डिंग आम्ही तिथे बघायचो. असं वाटायचं नाही का काहीतरी आहे. मला म्हणजे मेन तिथं नागपूरला जेव्हा शिकायला गेलो, तिथेच संकल्पना आली की आपण या क्षेत्रामध्ये जावं आणि बघावं की काय आहे काय नाही. सो पुढच्या वेळेला जेव्हा क्रिकेटची मॅच बघायला जाल, तेव्हा ती मॅच नक्की बघा, पण ते स्टेडियम कसं असतं ते कुठला तरी एखादा इंजिनियर आपल्या भन्नाट कल्पनेतून मानतो, आणि त्याच्यातून प्रेरणा घेणारी एक व्यक्ती माझ्या समोर आहे. हे झालं ग्रॅज्युएशन बद्दल. पण नंतर मग पोस्ट ग्रॅज्युएट, आणि ते पण स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग मध्ये करावं असं का वाटलं? असं वाटलं की जेव्हा आपण बिल्डिंगचं आपण नॉलेज घेतो, त्यानंतर मी थोडंसं बघितलं की साईटवरती काय प्रॉब्लेम येतात, काय नाही. त्याच्यामध्ये मिस्त्री कॉन्ट्रॅक्टर जे आहेत ते कशा प्रकारे काम करतात, त्याच्यामध्ये गरज काय, स्ट्रक्चर इंजिनिअरची गरज काय आहे ती मला जाणवली. जसं की आपण छोट्या छोट्या गोष्टी बघितल्या, जसं बारची डेव्हलपमेंट लेंथ किती घ्यायला पाहिजे, स्टिरअप्स किती डिग्रीमध्ये बेंड करायला पाहिजे. त्याच्यानंतर आपण हे बघतो की जी लॅपिंग देतो आपण, ती लॅपिंग किती द्यायला पाहिजे. तर ह्या गोष्टी जेव्हा आपण बघितल्या मी साईटवरती, तेव्हा असं वाटलं की यांना हे नॉलेज कोणी देतच नाही. जेव्हा एखादा कस्टमर जे स्वतःच जेव्हा बांधकाम करतो, त्याला त्याच्यासाठी पूर्ण नवीन असतं, त्याला ह्या गोष्टी काहीच माहित नसतात. मग त्याच्यानंतर मला असं वाटलं की आपण हे बघावं, आपण नाही केलं तर हे कोण त्यांना सांगणार. म्हणून मग मी त्याचं थोडंसं नॉलेज घेतलं. आणि मग त्यामुळे मास्टर्स मध्ये एंट्री केली. दुसरं, स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग मध्ये तुम्ही मास्टर्स केले, म्हणून हा प्रश्न तुम्हाला जास्त विचारेन की या सगळ्या फील्डला काय म्हणतो आपण, क्रिएटिव्हिटी फार महत्वाची आहे, कल्पकता फार महत्वाची, आणि या कल्पकतेला, क्रिएटिव्हिटीला जोड मिळते ती टेक्नॉलॉजीची. तर ह्या बदलत्या टेक्नॉलॉजी बद्दल काय सांगाल? जेव्हा तुम्ही पुस्तकात एक वाचत होता, त्याच्यानंतर आता तुम्ही आलात आणि आता नवीन कुठली सॉफ्टवेअर्स आली आहेत त्याचा तुम्ही वापर करताय, किंवा अजून काही नवीन येऊ घातलंय, तर तुम्हाला असं वाटतं ह्याचं आता ट्रेनिंग घेतलं पाहिजे अजून, तर या सगळ्याबद्दल? तर सर्वात पहिले मी तुम्हाला हे सांगतो की जेव्हा आम्ही कॉलेजमध्ये शिक्षण घेतलं, त्यामध्ये आम्हाला प्लॅनिंग जेव्हा शिकवलं, तेव्हा आम्ही ट्रायपॉड आपलं, तेव्हा आम्ही ड्राफ्टर वगैरे घेऊन पूर्ण ड्रॉइंग करायचो. मग त्यानंतर थोडंसं आम्ही सेकंड इयर थर्ड इयरला गेलो, तर आम्हाला ऑटोकॅड शिकलो आम्ही. ऑटोकॅड मध्ये ड्राफ्टिंग कशी करायची, ऑटोकॅड मध्ये 2D ड्राफ्टिंग पण येतं आणि 3D मध्ये थोडासा पार्ट कव्हर होतो, पण थोडासा होतो. तर मग 2D ड्राफ्टिंग तर त्यामध्ये पूर्ण होती. मग त्याच्यानंतर आम्ही ई टॅब्स नावाचं सॉफ्टवेअर शिकलो, पण त्याच्यामध्ये आम्ही स्ट्रक्चरल ड्रॉइंग शिकलो. त्याच्यामध्ये रेविट नावाचं जो आहे सॉफ्टवेअर आहे, रेविट मध्ये आपण 3D डिझाईन आम्ही शिकलो. तर सहजिक म्हणजे विदिन 1 hour मध्ये आपण बिल्डिंग डायरेक्ट उभी करून कस्टमरला दाखवू शकतो की बाबा तुमची बिल्डिंग अशी दिसणार. बरोबर. सो हे सगळे त्या सॉफ्टवेअरचे फायदे. दुसरं आणखीन एक विचारायचं म्हणजे, या कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये बेसिकली अनस्किल्ड लेबर किंवा अकुशल कामगारांचा खूप मोठा वाटा आहे. पण ते अनस्किल्ड लेबर जर चुकीच्या ठिकाणी वापरले, बेसिकली तुम्ही स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग मध्ये काम करता, जर असे अनस्किल्ड लेबर जर अशा चुकीच्या ठिकाणी वापरले, तर मोठा धोका सुद्धा संभवू शकतो. तर असं एखादं उदाहरण आहे का, किंवा बघितलंय, ऐकलंय
किंवा तुमच्या बाबतीत अशी घटना घडणार होती पण तुम्ही ती वेळेस थांबवली? बरोबर. माझा तुम्हाला एक छोटा किस्सा सांगतो हो, मी, नक्की. की जेव्हा माझं स्लॅबचं कॉन्क्रिटिंग चालू होतं, बरोबर. त्यामध्ये जे लेबर होते त्यांना म्हणजे काय टाकायचं, 4 घमेले हे टाकायचं, 4 घमेले ते टाकायचं. मग ज्यावेळेस मी साईटवर जात होतो तेव्हा बघायचो मी त्याआधी ते काय टाकतात ते बघायचं. बरोबर. मग त्याच्यानंतर मी त्यांना सांगितलं की नाही, तुम्ही इतकं हे वापरा, तितकं प्रोपोर्शन मध्ये तुम्ही ऍग्रिगेट इतकं वापरा, बरोबर. त्यानंतर वॉटरप्रूफिंग लिक्विड एवढं वापरा, वॉटर सिमेंट रेशो कंट्रोल केला. त्यानंतर मग आपण ज्या आपल्याला ग्रेडचं कॉन्क्रीट पाहिजे त्या ग्रेडचं आपल्याला कॉन्क्रीट मिळेल. त्यांना मी प्रत्येक गोष्ट समजून सांगितलं. आणि त्यामुळे या सर्व गोष्टीला स्किल लेबरच लागतात. अनस्किल लेबर मध्ये तुमचं क्वालिटी काम होऊ शकत नाही. बरोबर. दुसरं तुम्ही आता एक शब्द जाता बोलला तो म्हणजे प्लॅन. कुठल्याही याला प्लॅन महत्वाचा आहे. सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये तर बेसिकली फारच महत्वाचा आहे. पण बऱ्याचदा असं होतं की त्या प्लॅनिंग स्टेजचा जो प्लॅन असतो तो आणि नंतर एक्झिक्युशनचा स्टेजचा प्लॅन ह्याच्यामध्ये पण नंतर तफावत होत जाते कस्टमरनुसार. तर प्लॅनिंगला किती महत्व आहे किंवा त्या प्लॅनला आराखड्याला किती महत्व आहे? आता तुम्हाला छोटं उदाहरण दिलं तर समजा आपल्याला जेवायचंय, समजा आपण जेवणामध्ये समजा मीठ कमी आहे तर त्या जेवणाला काही महत्व आहे का? टेस्टच लागणार नाही. तसंच जर आपण एखादा बिल्डिंग किंवा काही जरी आपण कन्स्ट्रक्शन करतोय त्याच्यासाठी जेवढं जेवणामध्ये मीठ महत्वाचं आहे तेवढंच त्या बिल्डिंग मध्ये प्लॅनिंग महत्वाची आहे. विदाऊट प्लॅन तुम्ही काहीही करू शकत नाही. बरोबर. प्लॅनिंग असेल तुमची तरच तुम्ही सर्व काम प्रॉपर पद्धतीने करू शकता. बरोबर. तुम्ही रेसिडेन्शियल मध्येही काम केलंय, रेसिडेन्शियल प्रोजेक्ट कंप्लीट केलेले आहेत, अजून पण तुम्ही अनेकांना प्लॅन सबमिट केलेले आहेत. तर पण रेसिडेन्शियल मध्ये काम करताना एक वाक्य तुम्हाला नेहमी ऐकायला मिळत असेल, ते म्हणजे बजेट कमी आहे. आणि बऱ्याचदा असं होतं की आपण दुसऱ्या कोणाचा तरी रो हाऊस बघितलेला असतो, बंगलो बघितलेला असतो आणि त्या कस्टमरला वाटतं माझा बंगला तसा झाला पाहिजे पण बजेट तर कमी आहे. तर मग अशा वेळेला या दोन्हीचं कसे तुम्ही सांगड घालता किंवा कुठं पैसे वाचवले पाहिजेत आणि कुठं पैसे नाही वाचवले पाहिजे? मी तर तुम्हाला हे सांगेल की लोकांचा हा जो कन्सेप्ट आहे की बजेटमध्ये करायचं, तर मी तर याच्या फार म्हणजे विरुद्ध प्रवाहाचा आहे. जर बजेट कमी केलं तर आपली निश्चितपणे घराची क्वालिटी आणि दर्जा हा कमी होतो. बरोबर. हे कस्टमरला कळत नाही. पण प्रॉब्लेम असा येतो की त्यांचं बजेट कमी असल्यामुळे आम्हाला त्या गोष्टी त्यांना करायला भाग पाडावं. आता समजा आपण एक साधं उदाहरण, समजा आपण आता प्लंबिंग घेतली तर बजेट कमी असलं तर सरळ पीव्हीसी पाईप वापरतात, आणि हेच जर बजेट असेल तर युपीव्हीसी वापरता येतं, सीपीव्हीसी वापरता येतो. त्याच्यानंतर आपण जी आपली ड्रेनेज लाईन असती त्याच्यामध्ये एसडब्ल्यूआर वापरता येतं. आता नवीन पाईप मध्ये सायलेंट पाईप आलेले आहेत की जेव्हा पाईप मधून पाणी जेव्हा ते प्रवाह करतं तेव्हा तुम्हाला आवाज सुद्धा बाहेर येणार नाही. असे पण पाईप मार्केटमध्ये आलेले आहेत. मग जेव्हा आपल्याला बजेटमध्ये घर करायचं असतं तेव्हा ह्या पूर्ण गोष्टी आपल्याला मिळतच नाही. बरोबर. मग आपल्याला कुठेतरी त्या गोष्टीची आपल्याला तफावत करावं लागतं. बरोबर. पण मग समजा एखाद्याचं खरंच बजेट कमी आहे पण तरी घर बांधण्याची इच्छा आहे, हाऊस आहे, तर मग काय गोष्टी आधीच लक्षात घेतल्या पाहिजेत की अरे आपलं बजेट असेल तर असंच घर बांधलं पाहिजे? मग त्यासाठी काय करावं लागतं आपल्याला? सर्वात पहिले आपण हे त्याचं जाणून घेतो की त्यांना घर किती मजली बांधायचं. बरोबर. सगळ्यात पहिले आपण काय करतो, जेव्हा प्लॅनिंग करतो त्यांना आपण एक फ्लोअर सेफ देत असतो, म्हणजे भविष्यात त्यांनी जर बांधलं तर त्याचं आपण डिझाईन जे देतो, स्ट्रक्चरल डिझाईन त्याची, तर त्यांना आपण एक फ्लोअरचं शिल्लक देतो. तर मग त्यांना जर लो कॉस्ट करायचं आहे आपण त्यांना एक मजला त्यांचा आपण सेपर साईड देतच नाही. पहिली गोष्ट तिथे म्हणजे आपलं जे स्ट्रक्चरल डिझाईन जे आहे, जेणेकरून आपल्याला जी फुटिंग कॉलम जे घ्यायचे ते ऑटोमॅटिक रिड्यूस होऊन जातील, कारण की आपल्याला एक मजला बांधायचाच नाही. सर्वात मेन कॉस्ट जी असते बिल्डिंगला फाउंडेशनला लागते, तर एक तिथं आपण कमी करू शकतो. त्याच्यानंतर आपण ब्रिक वर्क केल्यानंतर डायरेक्ट त्याला प्लास्टर न करता डायरेक्ट आपण त्याला पीओपी वॉल पनिंग म्हणतात त्याला, ते करू शकतो. त्यामध्ये थोडी कॉस्ट कमी होती. त्याच्यानंतर इलेक्ट्रिक मध्ये आपण गेलो, इलेक्ट्रिक वायर फिटिंग मध्ये, त्याच्यामध्ये आजकाल मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वायर येत आहेत, जसं की एचआर म्हणजे हाय रेजिस्टन्स, एचआर म्हणजे हाय रेजिस्टन्स, फायर रेजिस्टन्स. म्हणजे एक याच्यामध्ये जर तुम्ही वेगवेगळे घेत गेलं तर त्याच्या आणखी रेट वाढतात, कॉस्ट वाढत जाते. तर मग त्याच्यामध्ये आपण काय घेता येईल ते बघायचं. त्याच्यामध्ये कलर मध्ये प्रत्येक याच्यामध्ये प्रायमरच्या एक लोअर क्वालिटी येते, हायर क्वालिटी येते, त्याच्यामधलं मग आपल्याला लोअर वापरावा लागतो. अशा प्रत्येक टाईल्स घेताना आपण समजा आता आपलं बजेट आहे 50 रुपये स्क्वेअर फीट, तर मग आपण त्यावेळेस तिथे 30 रुपये स्क्वेअर फीटची 2 फीट बाय 2 फीटची टाईल्स वापरू शकतो. बरोबर, असं पण करू शकतो. असं म्हणजे हे असे जर आपण केलं तर आपली बिल्डिंगची कॉस्ट कमी होईल. बरोबर. दुसरं आणखीन एक महत्वाचं म्हणजे या फील्डमध्ये आता तुम्ही तर काम करताय, पण जी नवीन मुलं येत आहेत त्यांना काय असं मित्राच्या नात्यानं खांद्यावर हात ठेवून सांगा असं वाटतं की अरे तू येतोयस पासआउट होऊन, चांगली गोष्ट आहे, पण ही गोष्ट लक्षात ठेवा आणि या फील्डमध्ये ये?
मी त्यांना सर्वात पहिले हे सांगेल की तुम्ही आधी कुठेतरी 6 महिने 1 वर्ष आधी तुम्ही एक्सपिरियन्स घ्या. अच्छा. साईटवरती ज्या काय आपल्याला ऑपॉर्च्युनिटी आहेत त्या तुम्ही जाणून घ्या. अडचणी काय येतात बरोबर. साईटवरती ते समजून घ्या. कारण की आपण रिअलिटीमध्ये जे कॉलेजमध्ये शिकतो त्याच्या पूर्ण विरुद्ध हे साईटवर असतं. हे तर तुम्ही आधी समजून घ्या आणि बरोबर. मगच तुम्ही या व्यवसायात उतरा. क्या बात आहे. आणि शेवटच्या टप्प्यात फक्त हे विचारेन की बांधकामामध्ये सळई अतिशय महत्वाची असते, स्टील महत्वाचं आहे, तर ते स्टील निवडताना काय काळजी घेतली गेली पाहिजे किंवा काय तुम्ही दाखवता कस्टमरला की सर हे स्टील घ्या, हे स्टील घेऊ नका? सगळ्यात पहिले मी हे सांगेल की स्टीलचा जो ग्रेड असतो FE 550, FE 500, FE 415, तर यामधला सर्वात सध्या मार्केटमध्ये FE 550 चालू आहे. बरोबर. तर मी त्यांना सांगेल की तुम्ही FE 550 घ्या. त्याची स्ट्रेंथ थोडी जास्त आहे. त्याची मग आपण बघतो की स्टीलची टेन्साईल स्ट्रेंथ किती आहे. बरोबर. ते बघायचं. त्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये हे बघणार की आपला जो स्टील आहे हा नरम आहे का कडक आहे. अच्छा. त्याची ड्युरेबिलिटी कशी आहे ती पण महत्वाची आहे. बरोबर. आणि शेवटचा प्रश्न असा आहे, ऑफकोर्स आयकॉन स्टील तुम्ही आजपर्यंत कुठल्या प्रोजेक्टवर वापरले का तुमच्या? माझ्या जवळपास मोस्टली 90% आयकॉनच वापरलेला आहे. क्या बात आहे. सो मग आम्हाला असं ऐकायला आवडेल तुमच्याकडून की आयकॉन स्टीलच्या प्रॉडक्ट बद्दल, त्यांच्या सर्व्हिस बद्दल, त्यांच्या डिलिव्हरी बद्दल, त्यांच्या सर्व्हिस बद्दल काय सांगाल? एकंदर आयकॉनचा एक्सपिरियन्स कसा होता किंवा राठी सरांची कधी भेट झाली? राठी सरांची तशी काही भेट झाली नाही. बरं. पण आयकॉनचा जेव्हा मी स्टील वापरणं सुरू केलं तेव्हापासून थोडीशी काम माझं फास्ट व्हायला लागलं. स्टिरअप जेव्हा बनवतो मी माझ्या कोणत्याही साईडवर रेडीमेड स्टिरअप्स वापरत नाही. मी प्रत्येक स्टिरअप्स ही माझ्या जी रिक्वायरमेंट आहे, मी स्वतः स्ट्रक्चर इंजिनियर असल्यामुळे मी माझं स्वतः डिझाईन तयार करतो आणि त्या डिझाईन मध्ये जे काही मला स्टिरअप्स लागतात हे मी स्वतः स्टिरअप्स तयार करतो, साईटवरती करायला लावतो. आणि काय होतं, जर आपण रेडीमेड स्टिरअप्स घेतली ना तर त्याला कॉलम मध्ये आपल्याला 40 mm ची कव्हरिंग लागते. जर आपण रेडीमेड स्टिरअप्स घेतो तर त्याच्यामध्ये आपल्याला 40 mm ची कव्हर मिळत नाही. बरोबर. म्हणून काय होतं की साईटवर जर आपण स्टिरअप्स बनवल्या तर प्रॉपर पद्धतीने चारही बाजूने आपल्याला जेवढी कव्हर पाहिजे तेवढी कव्हर आपल्याला मिळते आणि त्याची स्ट्रेंथ आपल्याला जास्त मिळते. सो हे होते इंजिनियर आणि मी म्हटलं तसं मास्टर प्रतीक गुंगे, की जे अतिशय उत्तम कामगिरी या क्षेत्रात करत आहेत. आणि मगाशी त्यांच्या शब्दात सांगायचं झालं तर जेवणामध्ये अतिशय उत्तम जेवण बनवल्यानंतर जर त्या जेवणात मीठच कमी असेल तर त्या जेवणाची चव लागणार नाही. त्याप्रमाणे सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये किंवा या क्षेत्रात काम करताना प्लॅन हा अतिशय महत्वाचा आहे. त्यामुळे प्लॅन हा जर गाभा ठेवून तुम्ही काम केलं, प्लॅनिंग स्टेजलाच तुम्ही अतिशय उत्तम काम केलं, तर माझ्या मते तुमची बनणारी वास्तू असेल किंवा होणारी निर्मिती असेल ती अतिशय उत्तम आणि चांगल्या दर्जाची बनू शकते. तर तुमचे मनापासून पुन्हा एकदा आभार की तुम्ही आलात आणि आयकॉन स्टील कडून तुमच्या भावी वाटचालीसाठी आणि असे चांगले प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत. ज्या स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग मध्ये तुम्ही मास्टर्स केलेत तर त्याचा या सारख्या वाशिम सारख्या ठिकाणी सुद्धा चांगला वापर व्हावा आणि भविष्यात तुमच्याकडून उत्तम उत्तम प्रोजेक्ट घडावेत. आयकॉन स्टील तुमच्यासोबत आहे आणि भविष्यात सुद्धा राहील. थँक्यू. धन्यवाद.